नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO बद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFOचा धमाका, तुमचा PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFOने 2025 मध्ये आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठे बदल केले आहेत। या बदलामुळे PF आणि पेन्शन संबंधित काम आता पूर्वीपेक्षा खूप सोपी, डिजिटल आणि पारदर्शक होणार आहेत। हे बदल तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचा तुमच्या बचत आणि पेन्शनवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया। पहिला आहे प्रोफाईल अपडेट करणे आता सुपर इझी। मित्रांनो, EPFO मध्ये तुमची माहिती म्हणजे प्रोफाईल अपडेट करणे आता अगदी सोपं झाले आहे। जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, नागरिकत्व आणि आईवडिलाचं नाव, वैवाहिक स्थिती आणि नोकरी जॉईन करण्याची तारीख हे सगळं घरी बसून कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाईन बदलू शकता। ज्याचा UAN 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी तयार झालेला आहे त्यांना काही वेळा कंपनीकडून मंजुरी घ्यावी लागू शकते, पण यामुळे कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि त्रास वाचणार आहे। PF ट्रान्सफर आता रॉकेट स्पीडने। मित्रांनो, नोकरी बदलल्यावर PF एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणं पूर्वी खूप किचकट होतं। कंपनीच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं, पण 15 जानेवारी 2025 पासून EPFOने ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे। आता बहुतेक वेळ तुम्हाला तुमच्या जुन्या किंवा नव्या कंपनीची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। जर तुमचा UAN आधारशी जोडलेला असेल आणि तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे नाव, जन्मतारीख आणि लिंग दोन्हीकडे सारखी असेल तर तुमचा PF झटपट ट्रान्सफर होईल। यामुळे तुमच्या बचतीचं व्यवस्थापन करणं आणि ते टिकवून ठेवणं खूप सोपे जाईल। तिसरा आहे पेन्शन पेमेंट आता थेट तुमच्या खात्यात। मित्रांनो, 1 जानेवारी 2025 पासून EPFOने सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS सुरू केली आहे। याचा अर्थ आता तुमची पेन्शन थेट NPCI प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँकेच्या खात्यात जमा होईल। पूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPFO एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवावी लागत होती, त्यामुळे खूप वेळ जायचा। आता ही झंझट संपलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नवीन PPOला तुमच्या UANशी जोडणं अनिवार्य असेल, ज्यामुळे पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणं सोपं जाईल। चौथा आहे जास्त पगारावर जास्त पेन्शन, नियम स्पष्ट। मित्रांनो, ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारावर पेन्शन हवी आहे त्यांच्यासाठी EPFOने नियम स्पष्ट केले आहेत। आता सगळ्यांसाठी एकच नियम असेल। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तो जास्त योगदान देत असेल तर त्याला जास्त पेन्शन मिळू शकेल। जे कंपन्या स्वतःचा ट्रस्ट चालवतात त्यांनाही EPFOचा नियम पालन करावे लागेल। या नियमामुळे पेन्शनची रक्कम वाढण्यास मदत होईल। माहिती दुरुस्त करणं झालं एकदम सोपं। मित्रांनो, 16 जानेवारी 2025 रोजी EPFOने जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत। जर तुमच्या PF खात्यात काही चुकीची किंवा अपूर्ण माहिती असेल तर ते दुरुस्त करणं आता सोपे असणार आहे। यामुळे PF काढण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल। मित्रांनो, एकंदरीत EPFOने केलेले हे बदल कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहेत। यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होईल आणि प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।